गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम टू बाप्पाच चौथा दिवस इन द हाऊस. आणि तयारी वगैरे झाली आहे. मला सिनेमॅटिक्स दाखवेन मी आता बाप्पाचे. चौथ्या दिवशी बाप्पा कसा दिसतो आहे. असं म्हणतात की जसा बाप्पाला घरात दिवस जास्त होतील, 1 दिवस 2 दिवस, तसं बाप्पाच्या चेहऱ्यावरचं तेज जे आहे ते वाढत असतं. तर तुम्ही काही डिफरन्स नोटीस करत असाल तर मला सांगा कमेंट्समध्ये. मस्त ऊन आहे आज. किती अभ्यास करते बिचारी. खूप अभ्यास करते, खूप अभ्यास करते. घेतलायस त्या ह्याला कोणाला? हे माझा नको घेवा. बर्थडेच्या आहे. काय झालं? हे करताय ते काय वाईट आहे? चांगलं तर लोक म्हणतील काय झालं तर करता टेलरिंग काम करता, ह्या करता. ऑलराऊंडर. उलट चांगलं आहे, लोकांना समजू दे. अरे टेलरिंगचं पण करत होतं ना, ते पण घेतलं त्यांनी. कामाला लावल्यात कामगार. आता मी तुझं चप्पल घालून आणून इथे ठेवलंय, ठीक आहे? चप्पलच नाहीये ते सँडल तुझं. त्याच्या कानात जाणार. हा की दोन माणसाचे एकत्र नाही बोलू शकत मी. बोल. हा, तर तुझं चप्पल सँडल घालून मी इथे आणून ठेवलंय. कोणतं सँडल? ते पिंक वाला. का? कारण की मला घालायला चप्पल नाही आता आणखी. तू नुसता एक टाइम येऊ नाही शकत. पण तू नेहमी माझं चप्पल का घालते? अरे घातलं चुकीने तर का आलं? चुकीने नाही, तू दररोज घालते. ए अभ्यास कर शेंबड्या. काय बघते? काय बघते? हा, सिरियल बघते? वाघ जरा, वाघ कचरा मारताना वाघ खाली. हा, पण त्याचे लाडू तर नाही खात. उपवासाचे लाडू खायचे असतात. शेंगदाण्याचे उपवासाचेच असतात. परत पाऊस चालू झालाय. सकाळपासून नव्हता, आला की खूप मोठाच येतो. सो आता ही चालली आहे मुंबईला. हिची सुट्टी संपली. सो आपण आता हिनाला सोडायला जातोय. तिला बसमध्ये बसू आणि मग मागे येऊ. बोल बाय बाय बोल. महिन्याला परत कधी येणार? मे महिन्यात येणार. तुला भेटणार सुट्टी मे महिन्यात यायला? सुट्टी काढून येऊया. येईलच सुट्टी काढून. चतुर्थीक 4 दिवस येईल त्याच पुऱ्या सुट्टी काढून येताला. चले इनल, बाय बाय, टाटा कर, बाय. भजनासाठी रेडी झालो आहे. आता भजनाला निघणार. 4 भजनं आहेत आज. 4 भजनं करून येऊन वापस. हिनलला मगाशी सोडून आलो, त्याच्यानंतर येऊन झोपलो होतो थोडा वेळ. आता झोप झाली आहे मस्तपैकी. आता जाऊन भजनाला जाणार. 4 भजनं आहेत, येणार. मुळारंभ तू सकल कलांचा, मुळारंभ तू सकल कलांचा, करी सकल साधना, करी सकल साधना, करी सकल साधना, करी सकल साधना. वरदहस्त तू ठेवी कृपेचा, वरदहस्त तू देवी कृपेचा, वरदहस्त तू ठेवी कृपेचा, वरदहस्त तू. आमच्याकडे ब्रह्मकमळ फुललंय. लाईट ना समोरून घेऊन पुढे काढा. मस्त वाटतं. पप्पांची खुशी बघा. खूप कमी जणांकडे फुलतं ना. खूप कमी जण. आणि लकीली म्हणजे असे नशीबवान लोक असतात त्या ठिकाणी ते उगवलं जातं असं लोक म्हणतात. मस्त.
हातापेक्षा मोठं आहे हे. तुमच्याकडे होतं ना कृष्ण कमळ? ते पूजा करणार आता आम्ही कमळाची पूजा करतात ब्रह्मकमळाची. सो ही ते रांगोळी काढते आणि दिवा लावणार आता. दिवा पेटू का? टिन टिन टिन. मस्करीन ना. हा ए तुम्ही गो ए जेव घेतलं काय आणतलं माका? हा काय आणतलं? काय आणतलं तर सांग. तू आण काय ता घरात काय काय हा? फळं कसली आहेत काय काय हा? सफरचंद हा मग काय तर समजणार नाही बोलतस तर नीट बोल. मग 11 दिवसांनी पोचत नाही गणपती समोर फळा नाही आहेत. हा म्हणजे घेऊन येऊ द्या. हा आता आणजा माझा उपवास आहे. जा हा जेवक नाही मी विचार जा घेऊन ये दादा काहीतरी फळा बिळा केळी बिळी काय तर घेऊन ये. सोतल्लो पारवा जाव मा नको मग पगार देशील तू? हा पगार दे मग रवतय. सगळे बघ. सो असा होता आजचा 4था दिवस. उद्या गणपतीचा 5वा दिवस असणार आहे आणि लास्ट डे बाप्पा असणार आहे इथे. उद्या बाप्पाचं विसर्जन होणार आणि मी त्याच्या नेक्स्ट डे म्हणजे 6व्या दिवशी गणपतीच्या 1 तारीखला मी निघणार आहे जायला. सो थोडंसं वाईट पण वाटतं आहे की उद्या बाप्पा निघणार. इतर वेळेला आमच्याकडे आतापर्यंत 11 दिवसाचा गणपती असायचा 11 दिवस असायचा. ह्या वेळेला गणपती बाप्पा थोडे जरा लवकर जात आहेत 5 दिवसांनी. त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं आहे. एनिवेज आजचा दिवस खूप चांगला होता. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.